शिवराज भूषण. प्रकरण 1. मी जिजा. भाग 3. लेखक कवी भूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग. मी जिजा भाग 3. पण तुम्हाला गोष्ट आवडते असं दिसतंय. हो, तिसऱ्या भागावर आलात म्हणजे पहिले 2 आवडले तेव्हाच येणार ना. मागच्या भागात चॅनेलला सबस्क्राईब करा अशी विनंती केली होती, केलं का? राहून गेलं. करा ना पटकन आणि बाजूचं बेल आयकॉन पण दाबा. नाही, मलाही कळेल ना तुम्हाला अजून गोष्ट हवी आहे. म्हणून हा चला सुरू करू. पुढची गोष्ट करतो लगेच. तर आबांचा खरा थाट बघायचा तो दसऱ्याच्या दिवशी. अगदी पूर्ण सरदारी पेहरावात ते सजून तयार होत. जिथे जिथे शक्य असेल तिथे हत्यारं चढवलेली असायची. त्यांच्या पांढऱ्या धोप तलवारीची काळजी ते स्वतः घ्यायचे. तिला इतर कोणी हात लावलेला त्यांना चालत नसे. ते नेहमी सांगायचे, माझ्या तलवारीला एकतर माझा स्पर्श होतो नाहीतर शत्रूचा. याला फक्त 2च अपवाद. एक म्हणजे स्वारीवर जायला ते तयार झाले की आई तलवार उचलून त्यांच्या हातात द्यायची, आणि दुसरा गावचा कचरू लोहार. पण इतर कोणालाच हात लावायला परवानगी नव्हती. अगदी जगदेव काकांना सुद्धा. कचरू दर आठवड्याला येऊन तलवारीला धार काढायचा. तसे इतर शिकलगार होते, पण आबांच्या तलवारीला धार काढायला फक्त कचरूच. गावात जोरात साजरे होणारे सण म्हणजे दसरा, दिवाळी आणि होळी. दसऱ्याला आबा आखेट करत. सारी शस्त्र घेऊन गाव त्यांच्या बरोबर निघे. आजची शिकार मानाची, त्यामुळे हरणं भेकरं गावकऱ्यांना नको असत. आजचा मान रानडुकराचा. भला दांडगा एकूल उठवला जाईल आणि आबा धावत्या घोड्यावरून त्याला फाळ लावीत. इतर शिकारी पण बरोबर असत, पण ते फक्त सावधानं पळून जाऊ नये म्हणूनच. शिकार आबाच करायचे. एका वर्षी असंच शिकारीच्या वेळी एकूल उठला. त्यानं अचानक आबांच्यावर मोहरा धरला. वेगानं अंगावर येणारा एकूल पाहून आबांचा घोडा बिथरला. मागल्या 2 पायांवर उभा राहिला. त्याला आवरण्याच्या फंदात न पडता आबांनी सरळ खाली जमिनीवर उडी घेतली आणि येणाऱ्या ऐकुलाला बगल देत फाळ लावला. काडकन काठी मोडली आणि फाळ अंगात घेऊन एकूल इकडे तिकडे धावायला लागला. पण आबांचा भाला त्याच्या काळजातच घुसला होता. रक्ताची ही भली मोठी धार लागली. काही वेळातच तो खाली पडून पाय घासायला लागला. तडफडत त्यानं प्राण सोडला. सगळ्या लोकांनी जल्लोष केला. आबांना उचलूनच ते घरी आले. झाला प्रकार मीठ मिरची लावून आईपर्यंत पोहोचला. मग मात्र ती कधी नव्हे ते रागावली. बोलली काही नाही, उलट तिनं आबांची अबोला धरला. जेव्हा आबांनी परत असं वेडं धाडस करणार नाही, जीव विनाकारण धोक्यात घालणार नाही असं तिला वचन दिलं, तेव्हा तिचा अबोला सुटला. दिवाळीची गोष्ट मात्र वेगळीच होती. जवळजवळ दरवर्षीच आबा दिवाळीच्या आधीच स्वारीवर निघून जायचे. दसरा झाला की त्यांना घरात चैन पडत नसे. त्यातून ते निजामशहाच्या दरबारातले मोठे मानाचे सरदार. कोणतीही स्वारी त्यांच्याशिवाय पार पडत नव्हती. पण जेव्हा ते दिवाळीला घरी असत तेव्हा मात्र साऱ्या घरात जास्तच गजबज असायची. वाड्याच्या दिवाणखान्यात आबा ऐटीत टेकून बसत. सारं घर शृंगारलेलं असे. दरवाजावर तोरणं, रांगोळ्या, दिव्यांची आरास. आबा प्रत्येक गोष्टीत स्वतः पुढाकार घेत. अगदी रांगोळी घालणाऱ्या बटकी सुद्धा जराही चूक होत नाही याबद्दल दक्ष राहत. दिवाळीचे 10-15 दिवस घरात नुसता गोंधळ असायचा. दिवाळीचे सर्व दिवस रात्री दिव्यांची रोषणाई असायची. देवडीवरून वर नगारखान्याकडे जायला एक जिना होता. तिथून वर जाऊन आम्ही पणत्या लावायचो. वाड्याच्या बाहेर पटांगणाच्या कडेनं जिथं जिथं शक्य होईल तिथे पणत्या लावल्या जायच्या. नीलकंठेश्वराचं मंदिर, रामेश्वराचं मंदिर, दोन्ही देवळं दिव्यांच्या समयांच्या प्रकाशात उजळून निघायची. नळे, चंद्रज्योती, इतर रोषणाई असायचीच. पण जाधवांच्या घरचा सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे होळीचा. होळीला आबा घरी असले म्हणजे महिनाभर आधीपासून तयारी सुरू व्हायची. कारकुनांच्या लेखण्या कुरकुरू लागायच्या. मानकऱ्यांच्या याद्या तयार होत. येसनाक महार आणि तातोबा रामोशी पत्रांच्या थैल्या घेऊन सुटायचे. ते सर्वांना बोलावणी पोचवूनच परतायचे. वेगवेगळे मानकरी सरदार आपापल्या शिलेदारांना बरोबर घेऊन हजर होत. आमच्या वाड्यातला एक चौक फक्त या मंडळींनीच भरून जाईल. प्रत्येक सरदाराला राहायला वेगळं दालन असे. एवढा मोठा वाडा काही उगीच बांधला नव्हता. दर होळीला 8-10 सरदार दरकदार तरी असायचेच. मधल्या पटांगणात होळीचा सण खेळायला जाईल. मोठमोठ्या पराती भरून हळद आणि गुलाल ठेवलेला असे. मुठी भर भरून आबा रंग उधळीत.
सारे मानकरी रंगानं माखून जात. अगदी उत्तरेच्या थाटात भांगेच्या घागरी असायच्या. 3-4 सेवक फक्त भोट्या वाटायला असायचे. त्यांनी वाटून तयार केलेला भांगेचा भला थोरला गोळा दुधात मिसळून ते वर खाली चढवून भांग तयार करणारे आणखी दोघे. चांदीच्या उघड पेल्यातून भराभरा भांग ओतायचे. भल्या मोठ्या चांदीच्या थाळ्यातून भांग भरलेले पेले दिमाखात मिरवत असायचे. घागरींनी दूध वापरलं जायचं. जय शंभो म्हणायचं आणि समोरचा प्याला रिटा करायचा ही पद्धत. फक्त कोणालाही शस्त्र घेऊन चौकात यायची परवानगी नसे. कारण भांगेच्या नशेत कोण काय करील याचा नेम नसतो. असेच एका वर्षी वेरूळचे मालोजी राजे भोसले होळीला आले. त्यांच्या बरोबर त्यांची 2 मुलं पण होती. होळीच्या दिवशीची गोष्ट. दत्ताजी, अचलोजी आणि मालोजी रावांचे दोन्ही पुत्र होळी खेळत होते. इतर सरदार सुद्धा होते. रंगाच्या पराती आणि भांगेचे प्याले रिते होत होते. मी लहान होते. स्त्रिया या भांगेच्या आणि रंगाच्या समारंभात भाग घेत नसत. मी वाड्याच्या खांबा आडून गंमत पाहत होतो. अचानक अचलोजी दादा माझ्या मागून आला आणि त्यानं मला ओढीतच चौकात नेलं. हळदीची अख्खी परातच त्यानं माझ्यावर उपडी केली. भरीत भर म्हणून की काय, आलेल्या पाहुण्या मुलांपैकी मालोजी राजांच्या मोठ्या मुलानं माझ्या कपाळावर गुलाल लावला. पाहुण्यांपैकी कोणीतरी ओरडलं, लखुजीराव, लेकीचा मळवट भरला हो. भावानं हळद लावली आणि शहाजी राजांनी मळवट भरला. आबा पण मनापासून हसले आणि म्हणाले, का नाही, मालोजीरावानं चालत असेल तर आम्ही पण तयार आहोत. मालोजीराव म्हणाले, शहाजी राजे स्वतःच लग्न ठरवत असतील तर आम्ही कसे नाही म्हणणार. सारेच हसले. भांगेच्या नशेत बोलून गेले खरे, पण नंतर मात्र आबा विचारात पडले. मालोजीराव कितीही म्हटलं तरी आबांपेक्षा खालच्या दर्जाचे सरदार होते. आज आबांचा निजाम दरबारातला वचक वेगळाच. पण जगदेव काकांनी त्यांना समजावलं. ते म्हणाले, मालोजी राजे शूर आहेत. उच्च कुळातले आहेत. मराठी. त्यातून त्यांच्यावर निजामशहाच्या वजीराची, मलिक अंबरची मर्जी आहे. शेतकरी आज पेरा करतो तो उद्याच्या पावसाचा अंदाज घेऊनच. सोयरीक पायी चालत आलीच आहे तर मागं हटू नका. आणि घराण्यातल्या तोलामोलाबद्दल म्हणाल तर वहिनी फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या. मालोजी राजांच्या पत्नी सुद्धा त्याच घराण्यातल्या. शहाजी आणि जीव दोघांचंही आजोळ फलटणच्या निंबाळकरांकडे. मग तोलाचं घराणं नक्कीच आहे. आईला पण हा सल्ला पटला, पण म्हणाली, अजून लेक लहान आहे, आत्ताच करायला पाहिजे असं थोडंच आहे. अजून 2-3 वर्ष जाऊ देत मग पाहू. सर्वांनी तो विषय तेवढ्यावरच थांबवला. दिवसामागून दिवस गेले. एक दिवस मला खबर समजली. मालोजी राजे लढाईवर गेले ते परत आलेच नाही. यवन सत्तेसाठी 2 मराठी फौजा लढल्या आणि एकमेकांना मारून शांत झाल्या. का? कशासाठी? मला तरी काही समजत नव्हतं, पण काहीतरी चुकीचं चाललंय एवढं कळत होतं. पण मलिक अंबरनं निदान त्यांची जहागीर चालू ठेवली. त्यांचे बंधू विठोजी यांनी जहागीर मुलांच्या नावानं सांभाळण्याचं निजामशहाला वचन दिलं आणि शहानी ते मान्य केलं. पुढे 2-3 वर्षांनंतर पुन्हा एकदा विठोजीरावांनी आबांजवळ विषय काढला आणि आबांनी ते मानलं. माझा विधिवत विवाह मालोजी राजांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले याच्या बरोबर ठरला. ही गोष्ट पुढील भागात